बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून या अधिवेशनामध्ये जे आहे ते ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण का देऊ नये या मागणीसाठी जे आहे ते त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। भाऊ, काय सांगाल, आपण आजपासून ठिय्या आंदोलन करताय? माझी मुळातच मागणी या ठिकाणी आहे की विधानसभा अध्यक्षांना मी पत्र दिलेलं आहे, विधानसभा सदस्य या नात्यानं, की मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या विषयावरती तातडीनं तुम्ही अधिवेशन बोलवा आणि सगळ्याच आमदारांनी सगळ्या राजकीय पक्षांनी ही भूमिका घेणं गरजेचं आहे आणि घ्यावी या दृष्टिकोनातून सगळ्याच राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला पण मी पत्र दिलेलं आहे की विशेष अधिवेशन होण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करा आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी एकदाच करा। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं आहे का द्या म्हणा, नाही द्यायचं तर नाही म्हणा आणि आमचा मराठा समाज जो विनाकारण राजकारणी लोक वापरून घेतात ना त्याचा एकदा विषय मिटवा आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करा। भाऊ, अनेक आरोप देखील जे आहेत ते आपल्यावरती जरांगेंनी लावलेले आहेत, काय सांगाल? आता मी जरांगे दादाला आज काहीच बोलणार नाही। सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाज बांधवाला मी सांगू इच्छितो की त्यांना काय बोलणार नाही। त्यांची भूमिका काय ती त्याच्यावरती माझी भूमिका असणार आहे, कारण त्यांनी काय आरोप वगैरे केले तर त्या आरोपाला उत्तर द्यायचं माझी जबाबदारी आहे आणि तो माझा अधिकार आहे। कारण मराठा समाजातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीनं सोलापूरच्या आम्ही मराठा महासंघात काम केलेली सगळी जुनी जाणती माणसं किंवा राज्यामध्ये काम केलेले मराठा समाजातले सगळे बांधव त्यांनी मला फोनवरती सांगितलेलं आहे किंवा भेटून येऊन सांगितलेलं आहे, आता तुम्ही कुठलाही वाद समाजामध्ये, आणि मीही या मताचा आहे की समाजामध्ये कुठेही फूट पाडता कामा नये, समाजाचं आंदोलन भरकटता कामा नये किंवा फूट पाडता कामा नये, ह्या मताशी मी सहमत आहे आणि पहिली जबाबदारी मी घेतो की समाजामध्ये असा काही घटनाक्रम होता कामा नये, ही माझी पहिली भूमिका असेल। त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, त्यांची भूमिका। विशेष अधिवेशन जर बोलवलं तर विरोधक आणि सत्ताधारी मतदान करतील का असं वाटतं का आपल्याला? जर विशेष अधिवेशन नाही बोलवलं तर माझी मराठा समाज बांधवांना हात जोडून ते बांधवांनो एकच फक्त जी निवडणूक येईल ना मराठा समाजाने मतदानाला जायचं नाही, बहिष्कार टाका, विषय संपला। सगळे जागेवर येतात, गावोगावी बहिष्काराचे बोर्ड लावा, आम्ही मतदानच करणार नाहीत, विषय संपला। सगळेजण चट अधिवेशन बोलवतात आणि चट मार्ग काढत असतात। एकंदरीत पाहायला गेलं तर विशेष अधिवेशन जर नाही बोलवलं तर मराठा बांधवांनी मतदान करू नये असं आव्हान देखील जे आहे ते आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर।